फलंदाज संतोष पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नक्कीच एक दर्जेदार संघ बांधला गेलाय विकी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. विकी स्पोर्ट्स वटार. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांकडून इशारा केला जातोय. दुसऱ्या दिवसातील पहिली रंगली जाते विके स्पोर्ट्स वटारच्या विरोधात असेल आरे स्पोर्ट्स आरे. दोन मातबर संघ इथे मात्र लढताना दिसत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रवीण लोंढे देखील सज्ज झालाय. याच कोडोली परिसरातील एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू. कित्येक मैदान गाजवलेत, कित्येक रेकॉर्ड आपल्या नावावरती देखील करून घेतलेत. गेल्या वर्षी याच खेळाडूने तब्बल एका षटकामध्ये 47 धावा हव्या होत्या आणि एका षटकामध्ये 47 धावा या खेळाडूने कुठल्या देखील होत्या. फायनलचा सामना नितीन माटुंगेचा संघ होता आणि त्यांच्या विरोधात हा पराक्रम करणारा हा खेळाडू प्रवीण लोंढे. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला गेलाय. ऑफसाइडच्या दिशेने या फटक्याला फक्त दिशा दिली आहे आणि या फटका सजवला गेलाय एका धावेसाठी. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. नक्कीच सावध सुरुवात केली जाते. 6-6 षटकांचे सामने असणार आहेत आणि त्याचमुळे इथे मात्र सावध सुरुवात केली जाते. जायजा घेतला जातोय, अंदाज घेतला जातोय मैदानाचा आणि त्यानंतर इथे मात्र नक्कीच आक्रमक होतील. परंतु आता बॅटिंग साठी कोण आलेत? बॅटिंग साठी आलेत संतोष. कोल्हापूरचा बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र फेस करताना चांगला चेंडू टाकला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झालाय आणि बाकीची जी औपचारिकता होती ती क्षेत्ररक्षकांनी पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. यष्टीरक्षकाची भूमिका चांगली पाहायला भेटली. ओहो, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 2 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी. नक्कीच प्रवीण लोंढे यासाठी ओळखलं जातं हे नाव. कित्येक मैदान गाजवली देखील आहेत. टेनिस बॉल क्रिकेट देखील गाजवलंय आणि रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी देखील सज्ज झालेत. नक्कीच चांगला चेंडू होता. खराब चेंडू, सॉरी माफ करा, खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा समाचार घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय सर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. प्रशांतच्या माध्यमातून हा आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर मातब्बर संघ आहेत आणि त्याचमुळे ही जी लढत आहे ती काटेकी लढत होणार यात शंका नाहीये. नक्कीच यानंतर थोडंसं परिवर्तन पाहायला भेटलंय. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झालाय आणि त्याचाच फायदा इथे मात्र गोलंदाजाला होताना दिसतोय. खराब फेकी नक्कीच फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली परंतु कोणताही खतरा पाहायला भेटला नाहीये. एकेरी धाव मिळते. एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा वेट केला गेला. खराब चेंडूला पाठवलं सर सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा वेट केला गेलाय. फटका सजवला गेलाय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने याच षटकाची सांगता देखील होते. षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेलेत 10 धावा. दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश देखील केलाय. कपूर संघ या स्पर्धेमध्ये आला तर सहभागी झाला त्याबद्दल सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी आले तर रवी सर. पहिले षटक टाकलंय प्रवीण लोंढे. 10 धावा खर्ची केल्या गेलेत.
दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र सज्ज झाले तर रवी सर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकलाय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय वन बाउन्सचा. पहिला चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. सुरुवात थोडीशी खराब पाहायला भेटते परंतु नक्कीच कमबॅक केला जाईल. अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. नक्कीच ग्रामीण क्रिकेट गाजवलाय. ओहो बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं भिरकावून दिलं. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. थोडस प्रेशर पाहायला भेटतंय रवी सरांच्या वरती. नक्कीच पहिला चेंडू जो आहे तो एक्स्ट्रा धावा दिल्यानंतर थोडस अतिरिक्त प्रयत्न केले गेले आणि बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र पाहायला भेटला. तो म्हणजेच प्रशांत याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग पाहायला भेटते. एक चांगला संघ बांधणी इथे मात्र केले गेले. बरकत शेख मॅन फ्रॉम कराडचा हा खेळाडू, मनोज सकपाळ यांसारखे दिग्गज खेळाडू याच संघामध्ये देखील आहेत. नक्कीच आता मात्र चांगला चेंडू टाकला गेला. इथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण सुशीलेच्या माध्यमातून राहिलंय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा. मॅन फ्रॉम कसबा बावड्याचा फ्युचर स्टार म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू प्रशांत हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. एक उदयमुख खेळाडू. कित्येक मैदान देखील या खेळाडूने गाजवली देखील आहेत. नक्कीच चांगला फटका खेळला जातोय. ऑफसाईडच्या दिशेने थोडस बाहेर आला हा खेळाडू. त्यानंतर थोडस वेट ट्रान्सफर केलं आणि या फटक्याला सजवलंय 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. 21 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 10 धावा. चांगली गोलंदाजी केली प्रवीण लोंढेने. त्यानंतर दुसरं षटक रवी सरांवरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. नक्कीच आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. हा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. दर्जेदार गोलंदाजी असते या खेळाडूची. KPL कोल्हापूर प्रीमियर लीग देखील गाजवली या खेळाडूने. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली रवी सरांच्या माध्यमातून. नक्कीच तोच फॉर्म इथे मात्र बरकरार ठेवला जातोय आणि चांगला कमबॅक पाहायला भेटला. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा देऊन गेला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला परंतु नक्कीच गिव्ह अप केलं नाही खेळाडूने. चांगला टप्पा राखला आणि नक्कीच कमबॅक देखील केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो भन्नाट वेग पाहायला भेटला. यासाठी ओळखलं जातं हे नाव. चांगली गोलंदाजी मॅन फ्रॉम कोडोलीचा अजून एक दर्जेदार आणि सुपरस्टार खेळाडू. +40 खेळाडू. नक्कीच कित्येक मैदान गाजवलेत रवी सर. नक्कीच एक्सपिरियन्स आहे. खूप काळ प्रदीर्घ काळ क्रिकेटची सेवा करत आलाय या खेळाडू. ओहो या चेंडूवरती फसवलं देखील आहे आणि बाद होतोय. प्रशांत याची विकेट मिळवली जाते. डीजे अमर डोकरे फलंदाजी साठी आले. अजून एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच हा देखील एक सुपरस्टार खेळाडू आहे.
एक दर्जेदार खेळाडू. नक्कीच कित्येक वेळा आपण या खेळाडूला पाहिलंय. कोकणात देखील या खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य केलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय प्रवीण लोंढेवरती. एक दर्जेदार खेळाडू. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतोय प्रवीण लोंढे. पहिले षटक अप्रतिम पाहायला भेटला. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रवीण लोंढेच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय आणि संतोष सारख्या एक ऑडिटर फलंदाजाला इथे मात्र जखडून ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत प्रवीण लोंढे. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. तोपर्यंत चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 24 धावा फलकावरती. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला गेला. पहिली विकेट मिळवली गेली. प्रशांत ऑडिटर फलंदाज ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं 2 षटकार लगावले देखील गेले प्रशांतच्या माध्यमातून. आणि याच प्रशांतला जेरबंद केलं रवी सरांनी. दुसरं षटक अप्रतिम टाकलं गेलं. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला गेला. या चेंडूवरती नुसतं दिशा दिली गेली. ऑफसाईडच्या दिशेने फटक्याला सजवलाय. नक्कीच चांगली फेकी पाहायला भेटते. तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 धावा फलकावरती. 25 धावा फलकावरती. आता मात्र आक्रमक थोडस व्हावं लागेल संतोष याला. नक्कीच आक्रमण झाले. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतील. चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. येस डीजे. अश्वमेधचे सर्व स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार केले. चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच सुरुवात थोडीशी जर सावध पाहायला भेटली होती. संतोषाच्या माध्यमातून जायजा घेतला गेला मैदानाचा आणि त्यानंतर हा खेळाडू नक्कीच बहरात आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले आणि त्यानंतर तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला गेला. 3 षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा फलकावरती. तिसरे षटक थोडस मागडे ठरलं. 16 धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजेच प्रवीण लोंढेच्या माध्यमातून. या आधीचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. पहिलं षटक प्रवीण लोंढे 10 धावा खर्च केल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. जर पाहायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 26 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. थोडस गोलंदाजीमध्ये विचार विनिमय चाललाय. बघा कोणावरती इथे मात्र विश्वास दाखवला जाईल.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रवी सरांवरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. पाहूया विश्वास इथे मात्र सार्थक केलं जाईल का. नक्कीच थोडीशी चर्चा रंगली होती की अक्षय बांगल एक रफ्तार का राजा म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटचा हा बेदात भाषा. ओ चांगला चेंडू टाकला जातोय. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलाय. अमर बॅक टू द पेव्हिलियन. साठी कोण आलेत. कोल्हापूर भूषण मनोज सकपाळ मैदानावरती आलेत. कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेत. टायगर जिंद आहे म्हणत इथे मात्र मैदानात वरती आलाय मनोज सकपाळ. मिस्टर सेन्सिबल म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. नक्कीच याची बॅटिंग पाहण्यासाठी कित्येक कोल्हापूर वासी आतुर देखील असतात. चांगली बॅटिंग या खेळाडूकडून आपण पाहिली आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि आता मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. एमचे चषकामध्ये मनोज सकपाळ एक टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. कित्येक मैदान गाजवलेत या खेळाडूने. ओहो आल्या आल्या धमाका करायला सुरुवात केली. छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. खेळाडूच्या उंचीवरती जाऊ नका. उंची लहान परंतु कीर्ती या खेळाडूची महान आहे असा हा खेळाडू मिस्टर सेन्सिबल मनोज सकपाळ. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. पहिला चेंडू कॉन्फिडन्सने फटका इथे मात्र सजवला गेला. मनोज सकपाळच्या माध्यमातून चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा बाहेर चौकार 4 धावेसाठी. चांगली बॅटिंग मनोज सकपाळच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिला चेंडूवरती आपले इरादे जे आहेत ते स्पष्ट केले जात आहेत. दुसरा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा इरादा. परंतु चेंडू जातोय बॅटला ब्रश करून. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 42 धावा फलकावरती. कौतुक करावं लागेल रवी सर यांचं देखील. चांगली गोलंदाजी होताना दिसते रवी सरांच्या माध्यमातून. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. उशीर झालाय आधीच या मॅचला. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र पार्थ याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली आहे. बॅकअप चांगला पाहायला भेटलाय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. नक्कीच थोडस खराब क्षेत्ररक्षण खराब फेकी पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी होते परंतु या चांगल्या गोलंदाजीला साथ देखील लाभणं गरजेचं असणार आहे. आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज सकपाळ सज्ज झालेत. ओहो चांगला चेंडू टाकला जातोय. वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू टाकलाय रवी सरांनी आणि हा चेंडू जातोय सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी. नक्कीच धाव जे आहेत ते रोखल्या जातात या षटकामध्ये. दुसरं षटक जर तिसरं षटक जर पाहायला गेलं तर प्रवीण लोंढे थोडंसं का मागड ठरला परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला जातोय रवी सरांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या जात आहेत रवी सरांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. या आधीचं षटक देखील 11 धावांचं राहिलं आणि त्या षटकामध्ये एक हार्ड हिटर फलंदाज प्रशांत याला देखील माघारी परतवलं गेलं. या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं नव्हतं परंतु पुऱ्या 6 धावा मिळत आहेत या चेंडूवरती.
षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारी चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू वरती नक्कीच आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. येणारे 12 चेंडू एक टार्गेट सेट करावं लागेल आणि त्यासाठी संतोष आणि मनोज सकपाळ दोन्ही देखील फलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजीसाठी पाहूया कोण येतंय. स्क्रीन वरती आपण पाहतोय सुशील याच्यावरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय का पाहूया. यानंतरची होणारी लढत असेल ओमकार स्पोर्ट्स त्याच्या विरोधात असेल मलकापूर स्पोर्ट्स गलगले. मलकापूर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजे ओमकार स्पोर्ट्स गलगले. या दोन्ही संघांनी सज्ज देखील राहायचं आहे. यानंतर आपली लगेचच मॅच होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन आले तर सुशील गोलंदाजीसाठी आले. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. सुशीलच्या माध्यमातून 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 50च्या घरामध्ये. पहिला चेंडू हो दमदार टाकला जातोय. साइड ऍक्शन आहे या खेळाडूची आणि या पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला होता परंतु पंचांचा इशारा नक्कीच येतोय तो म्हणजेच एक्स्ट्रा दावेने इथे मात्र सुरुवात केली गेली आहे. रिव्ह्यू मागितला इथे. पंचाचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. नक्कीच एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेने इथे मात्र सुरुवात केली जाते या 5व्या षटकाची. सुशील पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कमबॅक केला जाईल सुशीलच्या माध्यमातून आणि त्याच्या विरोधात आहे कोल्हापूर विभागातील बायकरमॅन संतोष. नक्कीच या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जाईल का हो झेल इथे मात्र धरणीला दान दिला जातोय. चेंडू जातोय सर. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. नक्कीच इशारा देखील आलाय 6 धावेचा. 6 धावा मुफ्त मध्ये भेटल्यात. फलंदाजाला जीवदान देखील मिळालं आणि 6 धावा देखील मिळाल्या. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 57 धावा धावफलकावरती एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभारण्याचा मनसुबा आहे. ओहो इथे मात्र कमबॅक केला जातोय. नक्कीच इथे मात्र कमबॅक केला जातोय आणि रिव्ह्यू पुन्हा एकदा मागितला जातोय फलंदाजी करणाऱ्या टीम कडून.
दोन्ही संघांनी आपले एक एक रिव्ह्यू जे आहेत ते गमावले. यापुढे आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच हा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे टाकला जातोय सुशील याच्या माध्यमातून. पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय मनोज सकपाळच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना दिसत होता, परंतु थोडस थांबवलं गेलं. संतोषच्या माध्यमातून एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 59 धावा फलकावरती. नक्कीच रनआउटचा चान्स आणि हा चान्स मिस केला नाहीये. इथे मात्र संतोषाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद होतोय संतोष, एक मोठा धक्का बसतोय. अजून एक संतोषाची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानावरती येत आहेत. बरकत शेख मॅन फ्रॉम कराडचा हा खेळाडू मैदानावरती येताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. स्विंगचा बेदाद बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. नक्कीच बॅटिंग देखील या खेळाडूच्या माध्यमातून चांगली केली जाते. या 3-4 वर्षामध्ये या खेळाडूने आपल्या बॅटिंग मध्ये देखील इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यानंतर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून उभरकीस आलाय हा खेळाडू. याआधी टेनिस क्रिकेटमध्ये आपण या खेळाडूला आपण बॉलर म्हणूनच ओळखत होतो, परंतु त्यानंतर या खेळाडूने आपल्या बॅटिंग मध्ये देखील इम्प्रूव्हमेंट केली आणि चांगली बॅटिंग देखील या 3 ते 4 वर्षामध्ये पाहायला भेटले बरकत शेखच्या माध्यमातून. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाही आहे. खराब लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला भेटतंय. आर स्पोर्ट्स आरे कडून थोडस लेझी क्रिकेट पाहायला भेटलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 63 धावा फलकावरती. गलगली स्पोर्ट्सचा कर्णधार इथे मात्र आला आहेत आणि मलकापूर स्पोर्ट्स, चला मलकापूर स्पोर्ट्स आपला कर्णधार येऊ द्या. गोलंदाजीसाठी येत आहेत अक्षय बांगल. गोलंदाजीसाठी नक्कीच एक दर्जेदार गोलंदाज, ग्रामीण क्रिकेट मधील एक भन्नाट वेग पेसर गोलंदाज म्हणून ओळखला जाणार ही ओळख आहे या खेळाडूची. पाहूया रबर बॉल क्रिकेट मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. टेनिस बॉल आणि रबर बॉल नक्कीच थोडस क्रिकेट थोडस वेगळं आहे. पाहूया कशा प्रकारे ती मात्र गोलंदाजी केली जाते. अक्षय बांगलच्या माध्यमातून वेग भन्नाट आहे, परंतु त्याचबरोबर अचूक टप्पा देखील राखावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. थोडस कानमंत्र दिला जातोय सुशील याच्या माध्यमातून. या आधीचं षटक हाताळलं होतं, चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. अंकुश देखील लगावला गेला होता. धावा खर्ची केल्या गेल्या होत्या 13 धावा. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय बरकत शेख. नक्कीच प्रॉपर टायमिंग पाहायला भेटला नाहीये. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक वरती इथे मात्र मनोज सकपाळ पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत आहेत. सुरुवात आल्या इथे मात्र धमाके केले, परंतु त्यानंतर नक्कीच गोलंदाजाने मनोज सकपाळला जखडून ठेवलाय. परंतु हा खेळाडू नक्कीच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटतो. या चेंडूवरती नक्कीच अक्षय बांगल याच्या माध्यमातून एक मोठा गडी टिपला गेलाय. मनोज सकपाळ बॅक टू द पेव्हिलियन.
मिळाले आणि या संधीचं सोनं करताना दिसतोय हा खेळाडू. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला भेटते सौरभ याच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग अक्षय बांगल याच्या विरोधात इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. अक्षय बांगल नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात देखील इथे मात्र हल्लेबोल केले जात आहेत. इरादे स्पष्ट केले जात आहेत. चांगला चेंडू, या चेंडूवरती रनआउटचा चान्स. थोडस फेकी थोडीशी लेट पाहायला भेटतोय. तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पोहोचले ती म्हणजेच 71 धावा फलकावरती. न्यू बॅट्समन नंदू उल्पे मैदानावरती आले. थोडस खराब चेंडू टाकला गेलाय. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला आणि या एक्स्ट्रा धाव जी आहे ती मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धाव ज्या आहेत त्या रोखावे लागतील. एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभारली गेली आहे. तब्बल धावसंख्या उभारली गेली ती म्हणजेच 72 धावा फलकावरती. विशाल लक्ष आहे परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये हे लक्ष पार देखील केलं जाऊ शकतं. नक्कीच चांगलीच गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. अक्षय बांगल याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू निर्धाव टाकला गेला आणि त्याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 72 धावा जमवल्या गेले. 73 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आर ए स्पोर्ट्स आरएच्या समोर.
या जोडीने गेल्या वर्षी एक इतिहास केला होता. तब्बल 116 धावांची पाठलाग करायचा होता आणि या जोडीने यशस्वी पाठलाग देखील केला होता. 86 धावांची सलामी दिली होती आणि एका षटकामध्ये 47 धावा असताना प्रवीण लोंढे याच वादाने तब्बल 47 धावा कुठल्या देखील गेल्या होत्या. तोच प्रवीण लोंढे पुन्हा एकदा सज्ज झालाय कहर बसवण्यासाठी आणि इतिहास रचण्यासाठी. सुशील आणि त्याच्या साथीला जोडले गेले प्रवीण लोंढे मॅन फ्रॉम कोडोलीचा हा खेळाडू आणि त्याच्या विरोधात फिरकीचा बेदात बादशाह करण्यासाठी इथे मात्र गोलंदाजीसाठी आले बरकत शेख मॅन फ्रॉम कराडचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. 72 धावा जमवल्या गेल्या. 73 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. विके स्पोर्ट्स वटारच्या माध्यमातून चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला भेटली. प्रत्येक खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली आणि त्याचमुळे एक विशाल लक्ष इथे मात्र ठेवलं गेलंय. बरकत शेख ओहो चांगली गोलंदाजी. परवाचा 4 ते 5 दिवसापूर्वी गुहागर दर्यावर्ती प्रतिष्ठान प्रीमियर दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेत येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. फायनल टायटल चॅम्पियन्स देखील झाला हा खेळाडू. आयकॉन टुर्नामेंट होती आणि या टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केली. ओहो इथे मात्र जेल इथे मात्र दंडीला दान दिला जातोय. एफर्ट साठी नक्कीच टाळ्या होत होते. बरकत शेख अप्रतिम प्रयत्न केला गेलाय परंतु याच प्रयत्नाला थोडीशी यशाची जोड देखील मिळणं गरजेचं होतं. या चेंडूवरती सुशील सारखा एक हार्ड फलंदाज संधी होती या खेळाडूला शमवण्याची परंतु नक्कीच संधी मिळाले. अजून एक संधी मिळाले आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाला संधी भेटते तेव्हा तेव्हा फलंदाज जखमी वाघाप्रमाणे गोलंदाजावरती प्रहार करताना दिसतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला भेटेल का त्यासाठी ते मात्र सज्ज झालेत सुशील. गोलंदाजीसाठी बरकत शेख बरकत पुन्हा एकदा करावी लागेल. गोलंदाजीमध्ये हरकत नक्की चांगली हरकत केली जाते. स्विंगचा बेदाद बादशाह क्रिकेट मध्ये अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू. एक गरीब घरातून आलेला हा खेळाडू नक्कीच टेनिस क्रिकेट मध्ये आपली छाप सोडली आणि कोकणामध्ये देखील या खेळाडूचा खूप सारा बोलबाला आहे. फिरकीच्या जादूमध्ये या खेळाडूने अक्षरशः फलंदाजाला नाचवलंय. खराब चेंडू टाकला. या चेंडूवरती प्रहार केला जातोय. प्रवीण लोंढे नावाचा वादळ मैदान इथे मात्र बरसायला सुरुवात झाली. जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. नक्कीच दर्जेदार खेळाडू आहे प्रवीण लोंढे. एक कोडोलीचा वादळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. चांगली गोलंदाजी इथे मात्र झाली आहे बरकत शेखच्या. हॅलो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला भेटली बरकत शेखच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी नक्कीच एक
झेल सोडला जातोय, प्रवीण लोंढेचा झेल सोडला, हा झेल इथे मात्र मागणा ठरणार यात शंका नाहीये. प्रवीण लोंढे झेल सोडलाय आणि हा डाण्या वाघ इथे मात्र बरसताना दिसेल यात शंका नाहीये. परंतु या डाण्या वाघाला जेर बंद करण्यासाठी गोलंदाजीसाठी आलेत गौरव सर. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू आहे. मनोज 11 कणकवली या संघाकडून या खेळाडू कित्येक वर्ष खेळत आलाय. चांगली गोलंदाजी. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, मिठबाव परिसरातील ट्रॉफ्या असतील, सिंधुदुर्ग परिसरातील मोठमोठ्या ट्रॉफ्या या खेळाडूच्या माध्यमातून खेळताना दिसलाय आणि चांगली गोलंदाजी. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज. टप्पा चूक आहे या गोलंदाजाचा आणि त्याचा प्रत्यय देखील येतोय. गौरव सर नक्की चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. तोच फॉर्म इथे मात्र बरकरार राखला जातोय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही खेळाडूंना एक एक जीवदान भेटलेत आणि या जीवदानाचा नक्कीच फायदा उठवावा लागेल. कारण का जर पाहायला गेलं तर 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय आणि या मोठ्या उद्दिष्टाचा पाठलाग करायचा असेल तर मात्र इथे मात्र मोठे फटके करावेत लागतील. चांगली क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील चांगली पाहायला भेटली आहे. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी होते, तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटते. एक काटेकी लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला भेटते. ओहो, कमी गतीचा चेंडू, स्लोवर चेंडू टाकलाय आणि फसवलं देखील जात आहे. गौरव सर यांच्या माध्यमातून एक चतुर गोलंदाज आहे. नक्की चांगली गोलंदाजी. पेशाने शिक्षक देखील आहेत. त्याचबरोबर क्रिकेटवरती अतोनात प्रेम आणि या क्रिकेटवरती प्रभुत्व देखील आहे या खेळाडूचं. नक्कीच चांगली गोलंदाजी होताना दिसते. या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. प्रवीण लोंढे सारखा एक ऑडिटर फलंदाज, चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आणि याच गोलंदाजाला फलंदाजाला देखील इथे मात्र जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज गौरव सरांनी केलंय. पहिली 2 षटकं अप्रतिम राहिले आहेत विके स्पोर्ट्स वटार संघासाठी आणि या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या बरकत शेखनी धावा खर्च केल्या 8 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 5 धावा. किफायतशीर गोलंदाजी पाहायला भेटली गौरव सरांच्या माध्यमातून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या अजूनही षटक असतील 4 म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू 60 धावा. 24 चेंडू आणि 60 धावा. विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज देखील सज्ज झालेत. या संघाची बॅटिंग लाईनअप खूप खोलवरती आहे. पुन्हा एकदा हरकत करण्यासाठी आलेत बरकत शेख. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. बरकत शेख एक दर्जेदार गोलंदाज आहे. फिरकीचा बेदाद बादशाह. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. ओहो, चांगली गोलंदाजी होते बरकत शेखच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती ओहो खराब क्षेत्ररक्षण झालंय. प्रशांत याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजी होते आणि याच गोलंदाजीवरती थोडस खराब क्षेत्ररक्षण देखील झालंय. मुफ्त मध्ये 4 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत आणि या चेंडूवरती समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी. चेंडू इथे मात्र टाकला गेला. एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. थोडीशी चर्चा केली जाते बरकत शेखच्या बरोबरीने.
नक्कीच चर्चा करणं देखील गरजेचं होतं. गोलंदाजाला कॉन्फिडन्स देणं गरजेचं होतं. पाहूया याच चर्चेचा कितपत फायदा होतोय. नक्कीच फायदा झालाय फलंदाजाला. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. प्रहार केले जात आहेत बरकर शेखच्या विरोधात. फिरकीच्या जादूगारावरती इथे मात्र प्रहार केलेत. हे जीवदान किती महाग ठरते पहा. सुशील याचा झेल सोडला आणि त्यानंतर तब्बल 16 धावा या खेळाडूने कुठल्या आहेत या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्ची केल्या गेल्या आहेत बरकर शेखच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र कमबॅक पाहायला भेटतोय. रनआउटचा चान्स आणि नक्कीच डायरेक्ट हिट असती तर माघारी परतावं लागलं असतं सुशीलाला, परंतु खतरा इथे मात्र टळलाय आणि एकेरी धाव आले. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 धावा फलकावरती लागली जात आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 43 धावांची गरज असेल. आता मात्र प्रवीण लोंढे देखील रंग बदलायला सुरुवात करताना दिसतोय, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क पाहायला भेटत नाहीये. एकेरी धाव आले. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. निम्मा पल्ला जो आहे तो गाठला गेलाय. अजूनही निम्मा पल्ला जो आहे तो गाठायचा देखील आहे. त्यासाठी सातत्य राखणं गरजेचं असणार आहे आणि प्रयत्न देखील त्याच प्रकारचे केले जात आहेत. मनोज सप्पा क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच 2 धावेचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 33 धावा. डबल तिरीचा गेम 33 धावा फलकावरती. षटक संपलंय. 3 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. जसं तसं इथे मात्र उत्तर दिलंय विके स्पोर्ट्स वटार या संघाला. गोलंदाजीसाठी आले तर अष्टपैलू खेळाडू संतोषजी कासवटकर. गोलंदाजीसाठी पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. या खेळाडूची आपण बॅटिंग पाहिलीत. आता मात्र गोलंदाजी साठी देखील सज्ज झालेत संतोष. येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही 40 धावा आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी देखील सज्ज झालेत प्रवीण लोंढे आणि सुशील. ओहो क्लास दाखवलाय प्रवीण लोंढेची ताकद इथे मात्र पेश केली जाते. चेंडू जातोय मिस टाइम फटका देखील 6 धावा देऊन. क्रिकेटमध्ये झेलला किती महत्व आहे पहा. 2 झेल सोडले. एक झेल सोडला प्रवीण लोंढे आणि एक झेल सोडला सुशील याचा आणि या दोन्ही फलंदाजांनी कहर बसवणारी इथे मात्र बॅटिंग केली. अंबाब येथे झालेल्या टुर्नामेंटचा प्रत्यय देखील या मॅच मध्ये येताना दिसतोय. चांगली बॅटिंग प्रवीण लोंढे आणि सुशील याच्या माध्यमातून पाहायला भेटते. सावध फटकेबाजी केली जाते. डोकं शांत ठेवून इथे मात्र कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच शांततेत कार्यक्रम केला जातोय, परंतु रोखण्यासाठी विके स्पोर्ट्स देखील सज्ज झालाय. विके स्पोर्ट्स वटार संघ संतोष कासवटकर. नक्कीच इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण का जर पाहायला गेला तर आता चेंडू आणि रन्स मधील जे अंतर आहे ते थोडस कमी होताना दिसतंय.
अजूनही 33 धावांची अजूनही 32 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. या धावसंख्येकडे लक्ष असेल प्रवीण लोंढे आणि त्याचबरोबर सुशील या दोन्ही खेळाडूंचं आणि त्याचबरोबर विके स्पोर्ट्स वटारच्या खेळाडूंचा देखील. फुल टॉस चेंडू नक्कीच या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. फटकेबाजी इथे मात्र पाहायला भेटते. जेल सोडला आणि त्यानंतर अक्षरशः बरसला सुशीला. चांगली गोलंदाजी देखील केली आणि फलंदाजी मध्ये देखील आपलं योगदान देताना दिसतोय हा फलंदाज. एकेरी धाव घेतली गेली आहे. एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 48. 48 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 48 धावा फलकावरती नक्कीच विजयाच्या समीप येताना दिसतोय. आता मात्र आर स्पोर्ट्स आरेचा संघ आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला भेटला आणि याच वेगावरती इथे मात्र स्वार झाला आणि बीट देखील झालाय प्रवीण लोंढे. षटक देखील संपलाय. 4 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये करायचे अजूनही 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. यस डीजे. आयोजित एमजे चषक 2024 एमजे म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके महेशजी जगताप सर. जर पाहायला गेलं तर वटारवासियांसाठी एक मानाची स्पर्धा घेऊन आलीत. वटारवासियांचा खेळ सुधारवण्यासाठी आणि चांगले टेनिस क्रिकेट मधील मोठमोठे खेळाडू पाहण्यासाठी वटारवासियांना हे 5 दिवस नक्कीच आनंददायी देण्यासाठी महेशजी जगताप सर आणि त्यांची पूर्ण टीम अश्वमेध स्पोर्ट्सची पूर्ण टीम इथे मात्र चांगला प्रयत्न देखील केला गेला आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा इथे आपण पाहतोय. चांगलं नेटका आयोजन. सर्व खेळाडू नक्कीच ही स्पर्धा खेळण्यासाठी देखील उत्सुक झालेत. या स्पर्धेला मोठमोठ्या खेळाडूंनी देखील शुभेच्छा दिलेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. गोलंदाजीसाठी आलेत. पुन्हा एकदा गौरव सरांवरती विश्वास दाखवला जातोय. येणारे हे 12 चेंडू नक्कीच दोन्ही संघासाठी महत्त्वाचे असणार आहेत. आता मात्र या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे म्हणजेच 11 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 11 चेंडू मध्ये करायचे अजूनही 25 धावा. 11 चेंडू 25 धावा. हे षटक नक्कीच निर्णायक षटक असणार आहे. ओहो या चेंडूवरती झेलबाद करण्याची नामी संधी आहे. झेल टीमला गेलाय आणि ज्यासाठी इथे मात्र पाचारण केलं गेलं होतं. षटक घेऊन आले तर गौरव सर आणि चांगली गोलंदाजी देखील केली जाते. ज्यासाठी पाचारण केलं गेलं होतं ती जबाबदारी इथे मात्र पूर्ण केली आहे परंतु अजूनही जबाबदारी संपलेली नाहीये. न्यू बॅटर मैदानावरती आले तर अजून एक कोडोलीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा ग्रामीण क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलाय
राहुल भोसले मैदानावरती आलेत कर बसवण्यासाठी हे कोडोलीचे दोन सुपरस्टार. पाहूया कशा प्रकारे आग लावतील या वटारच्या एमजे चषकामध्ये. आणि याच दोन्ही कोडोलीच्या वाघांना रोखण्यासाठी गौरव सर देखील सज्ज झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. हे निर्णायक षटक टाकलं देखील जात आहे. चांगली गोलंदाजी एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि त्यासाठी कणकवली ते वटार हे अंतर कापून आलेत. मनोज 11 कणकवली या संघाकडून हेच खेळाडू कित्येक वर्ष खेळत आलेत. अमर असतील, मनोज सकपाळ असतील, बरकत शेख असतील आणि त्याचमुळे आज गौरव सरांनी इथे मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी पाचारण केलं गेलंय खास कणकवली फोंडा परिसरातून. ओहो या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक जेल खाली परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकेरी धावेचा फटका इथे मात्र सजवला गेलाय. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच या षटकामध्ये फक्त धावा खर्ची केल्यात 1 धाव म्हणजे किती किफायतीशीर षटक टाकलाय. महत्वाचं षटक आणि त्यासाठी मनोज सकपाळने या खेळाडूला राखून ठेवलं होतं. नक्कीच तिसरं षटक बरकत शेख महागडा ठरला आणि त्यानंतर थोडंसा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेला. संतोष कासवडकर यांना घेऊन आले आणि महत्वाचं षटक ठेवण्यासाठी इथे मात्र कोरोटीचा सुपरस्टार इथे मात्र बरसताना दिसतोय. लॉंगेस्ट लॉंग षटकार आलाय. इनके बीचों बीच चलाया बल्ला. क्या खूबसूरत शॉट था है माशाल्लाह. देख के मजा आ गया. नक्कीच अप्रतिम फटका इथे मात्र सजवला गेला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. गौरव सर एक खराब चेंडू. नक्कीच या खराब चेंडूचा समाचार घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र राहुलेच्या माध्यमातून झाला होता याआधी परंतु प्रवीण लोंढे नक्कीच स्वतःवरती विश्वास दाखवला आणि त्यानंतर जो षटकार लगावलाय तो वाकडण्याजोगा. प्रेक्षकांची नक्कीच मने जिंकली जातात या खेळाडूच्या माध्यमातून. हा खेळाडू नक्कीच होत्याचं नव्हतं करून दाखवण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. याचा प्रत्यय आंबप येथे झालेल्या गेल्या वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये पाहिला देखील आहेत. सॉरी अंबड भोईवाडीच्या टुर्नामेंट मध्ये पाहिलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार केलेत. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले 61 धावा फलकावरती. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार केलेत आणि या मॅच पूर्णपणे चित्र बदलून टाकलंय. प्रवीण लोंढेचा झेल सोडला आणि हा झेल किती बागडा ठरलाय पहा. जिंकण्यासाठी 6 चेंडू गरज आहे 12 धाव्यांची. कोणाचे वाजणार आहेत या मॅच मध्ये 12. यस डीजे. गोलंदाजीसाठी आलेत गणेशाचं रूप घेऊन ओमकार आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र विघ्न आलंय संघावरती. हे विघ्न टाळलं जाईल का? इतिहास रचला जाईल का? या एमजे चषकाची आजची दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच अप्रतिम होताना दिसते. प्रेक्षकांची डोळ्याची पारणं फेडणारी ही मॅच. दोन्ही संघ तुल्यबळ संघ. गोलंदाजीसाठी आले तो ओमकार आणि त्याच्या विरोधात इथे मात्र असतील राहुल भोसले. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. राहुल भोसले एक कोडोलीचा सुपरस्टार. पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकला जातोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. 2 धावा ज्या आहेत इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. नो+1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत.
लेग बाईचा इशारा देखील आलाय आणि त्याचबरोबर पंचांचं बोट सुदर्शन चक्राप्रमाणे फिरलाय, म्हणजेच काय सायरन वाजलाय, खतऱ्याची घंटी वाजली आहे आणि त्याचबरोबर फ्रीचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रवीण लोंढे सज्ज झालाय. जर खराब चेंडू टाकला तर या खराब चेंडूला सीमा पार जाण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे, त्यामुळे अचूक टप्पा हा राखावा लागेल गोलंदाजाला. आणि त्याचबरोबर हा चेंडू एक गोल्डन चेंडू आहे फलंदाजासाठी. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय, खोदून काढलाय. या चेंडूला एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचा मनसुबा कोणताही दिसत नाही आहे आणि त्याचबरोबर धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केले. चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. सर धावा किती आहेत? 2 3 2. यस. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर खूप सारं कमी झालंय. नक्कीच प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु या चेंडूवरती मिळून जातील पूर्ण 4 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय बरकत शेखच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा होताना दिसतोय. पूर्णपणे नांगी टाकले या संघाने. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना इथे मात्र चौकार लगावला जातोय राहुल भोसलेच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू असतील 4. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 4. 4 चेंडू 4 धावा. नक्कीच दोन्ही स्टाईलने हा सामना संपवला जाईल का राहुलच्या माध्यमातून हे देखील पाहण्याजोगं आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण का क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणून गणला देखील जातो. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. याच प्रकारची जर गोलंदाजी राहिली तरी देखील धावा इथे मात्र डिपेंड केल्या जाऊ शकतात. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावांनी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 70 धावा धाव फलकावरती. चेंडू असतील 3 आणि या 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 3 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती असेल प्रवीण लोंढे नावाचं वादळ जे मैदानावरती आलंय आणि या वादामध्ये विके स्पोर्ट्स वटारचा संघ पूर्णपणे बेचिराग झालाय. ओहो, फटका चांगला आणि त्याचबरोबर दोन्ही स्टाईलने हा सामना देखील संपवलाय. कोडोलीच्या हा सुपरस्टारने अप्रतिम मॅच रंगली गेली आणि या मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट. ऑफ द मॅच जाते प्रवीण लोंढे, कोडोलीचा सुपरस्टार खेळाडूला जाते ही मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे प्रवीण लोंढे आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच दिली जाईल दादासो दबडे यांच्या हस्ते. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल प्रवीण लोंढे याला. आजच्या दिवशी